नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. बघा, आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये पालघरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ तेजश्री शिंदे या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत रोमांचक हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. बघा, जेव्हा जेव्हा भक्तांवरती वाईट वेळ येते, एखादे मोठे संकट येते, तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या आयुष्यात त्यांच्या पाठीशी कसे ठाम राहतात आणि भक्तांच्या आयुष्यात आलेली संकटे कशी पळवून लावतात, हे प्रत्येकालाच आज आपल्या या अनुभवातून पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं प्रणाम वंदन. मी सौ तेजश्री शिंदे आणि मी पालघरमध्ये राहते. आज माझ्या आयुष्यात अत्यंत भयानक, अक्षरशः काळीज चिरणारा जो स्वामी अनुभव मला आला तो मी सगळ्यांसोबत शेअर करत आहे. अजूनही मनात कुठेतरी भीती आणि डोळ्यात पाणी आहे, पण हम गया नहीं जिंदा है या वाक्याची माझ्या आयुष्यात मला सर्वात मोठी अनुभूती आहे. पहिल्यापासूनच मी स्वामी सेवेत आहे. किती वर्ष झाली हे माहिती नाही, पण जेव्हा कळतही नव्हतं तिथून मी स्वामींचे तारक मंत्र ऐकत आली. कारण माझी आजी, माझी आई स्वामींचं घरात खूप करायच्या. त्या दोघींनाही स्वामींचं खूप वेड आणि त्यांच्या पाठोपाठ मी सुद्धा स्वामींची वेडी झाली. स्वामींच्या कृपेने नेहमीच आमच्या आयुष्यात सुख, आनंद आणि समाधान होता. खरं तर माझ्या सासरी कोणीही जास्त धार्मिक नव्हतं, पण जसं माझं लग्न झालं मी घरामध्ये स्वामींची मूर्ती आणली आणि जशी मी स्वामी सेवा करू लागली, माझ्या पाठोपाठ माझी सासूबाई, माझी छोटी जाऊबाई त्यासुद्धा स्वामींचं करू लागल्या. त्यांना सुद्धा स्वामींचे असंख्य अनुभव आले. खरं तर माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत ज्यांच्या लग्नाला 16 वर्ष पूर्ण झाली होती, पण त्यांना अपत्य नव्हतं. मात्र जशी मी घरात आली, स्वामींची मूर्ती घरात आणली आणि जसं माझ्या मोठ्या जाऊबाईंनी स्वामी सेवा करणं सुरू केलं, तसं त्याच वर्षी त्या गरोदर राहिल्या आणि स्वामींच्या कृपेने त्यांना मुलगा झाला. त्यामुळे आमच्या घरात सुद्धा आता स्वामींची सेवा करत असत. आमच्या घरात सुद्धा स्वामींचं स्तोत्र, मंत्र, जप ह्या सगळ्या गोष्टींचं पठण करत असत. माझे पती हे पालघरमध्येच बोईसर येथे जायचे. जिथे त्यांची कंपनी होती त्या कंपनीमध्ये ते असिस्टंट मॅनेजर होते. जवळपास 8 वर्ष त्यांनी तिथे काम केलं होतं. आता त्यांची पोस्टिंग झाली होती आणि त्यांची जी कंपनी आहे ती अलिबागमध्ये शिफ्ट झाली होती. त्यामुळे माझ्या पतीला अलिबागला जाणं हे खूप गरजेचं होतं. सुरुवातीला त्यांनी जॉब सोडतो असं ॲप्लिकेशनसुद्धा दिलं, पण यांच्याच हातात सगळं काही होतं. असंख्य कंपनीची माहिती, तिथल्या सगळ्या गोष्टी ह्या हेच हँडल करायच्या. त्याच्यामुळे कंपनीच्या मालकाने यांना काही महिने तरी तू अलिबागला चल असे सांगितले. शिवाय जो काही इथे पगार होता त्याच्या दुपटीने तिथे त्यांना पगार देणार होते. मग माझ्या पतीने ते ॲक्सेप्ट केले आणि अलिबागला जाण्याची तयारी सुरू झाली. ते मला सुद्धा म्हणाले की तू सुद्धा माझ्यासोबत अलिबागला चल. पण त्याचवेळी मी स्वामींचे 11 गुरुवार करत होते. मी त्यांना म्हटलं, तुम्ही सुरुवातीला जा, त्याच्यानंतर माझे 11 गुरुवार पूर्ण झाले की मी सुद्धा तिकडेच येते. मग आपण काही महिने तिकडे शिफ्ट होऊयात असं आमचं ठरलं. यांची कंपनी तिकडे स्थिर झाली. असंख्य लोक पालघरवरून अलिबागमध्ये स्थलांतरित झाली.
माझ्या पतीची सुद्धा मी बॅग भरली. जे काही महत्त्वाचं सामान होतं ते सगळं सामान बॅगेमध्ये दिलं. ज्या दिवशी ते अलिबागला गेले तेव्हा आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत गेलो. खरं तर कंपनीच्या छान कॉट्स होत्या आणि त्यातली एक सगळ्यात हायफाय म्हणजे अत्यंत चांगली कॉट्स जी आहे ती यांना देण्यात आली. तिथे मी त्यांचं सर्व सामान लावून दिलं. सगळं काही वातावरण छान होतं. इकडच्यापेक्षा तिकडे अत्यंत थंडी होती, हिरवळ होतं. अगदी मन प्रसन्न होईल असंच सर्व काही होतं. सकाळी अलिबागला पोहोचलो. सगळं काही आवरलं आणि संध्याकाळी 4 वाजता मी, माझा भाऊ आणि माझे दीर आम्ही यायला निघालो. 1 आठवडा पूर्ण गेला. आता मी पालघरमध्ये होते आणि माझे पती मात्र अलिबागमध्ये होते. त्यावेळी माझा 4था गुरुवार सुरू होता. 4थ्या गुरुवारच्या पहाटे मला एक विचित्र स्वप्न पडले. त्या स्वप्नात मला सगळीकडे आग लागलेली दिसत होती. त्या स्वप्नामध्ये माझ्या पतीला काहीतरी झालंय असे संकेत मला मिळत होते. ताई म्हणतात 4थ्या गुरुवारी हे काय घडतंय, हे काय आहे काहीच कळेना. मी माझ्या पतीला सकाळीच उठल्याबरोबर फोन केला. ते मला म्हणाले, अगं चिंता नको करू, मी व्यवस्थित आहे. उगाचच तू मनात काहीतरी आणतेस, ते तुझ्या स्वप्नात दिसते. पण तरीही माझ्या मनात असणारी भीती काही केल्या जात नव्हती. मी माझ्या पतीला हट्ट केला की तुम्ही काहीही करून आज घरी या. 2 दिवसासाठी तुम्ही घरी या, वाटलं तर तुम्ही पुन्हा जा, पण 2 दिवस तुम्ही या. पण पती ऐकायला तयार नव्हते. शेवटी सकाळी माझं सर्व आवरावरी झाली. स्वामींच्या मूर्तीवरती मी अभिषेक घातला. स्वामींची मूर्ती छान पुसली आणि जशी मी ती मूर्ती हातात पुसत होते, जशी ती मूर्ती मी समोर ठेवलेल्या चौरंगावरती ठेवत होते, न कळत स्वामींची मूर्ती हातातून खाली सटकली आणि तुम्हाला सांगते स्वामींची मूर्ती पूर्णपणे फुटली. महाराजांचे जे डोके होते ते वेगळे झाले आणि मूर्ती वेगळी झाली. त्या 5 मिनिटात हे काय घडले काही कळेना. मला अक्षरशः रडू आले. मी रडत होते कारण इतकी वर्ष पूजलेली, मंत्रजप केलेली स्वामींची मूर्ती कशी फुटली काही समजेना. माझ्या सासूबाई, जाऊबाई सुद्धा आल्या. त्यांनी सुद्धा हे बघितलं आणि त्यासुद्धा घाबरल्या. मग माझ्या सासूबाईंनी माझ्या पतीला फोन करून सांगितले की माझी तब्येत बरी नाही आहे, तर तू काही करून 2 दिवसासाठी ये. आता आईंनी तब्येतीचं कारण दिलं. मग माझ्या पतीने लगेच सुट्टी टाकली आणि त्या गुरुवारी ते घरी आले. तुम्हाला सांगते ते गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता घरी पोहोचले आणि 9 वाजता त्यांच्या ऑफिसमधून फोन आला. तो फोन यांच्या मोठ्या मॅनेजर साहेबांचा होता आणि त्यांनी सांगितले की ज्या ठिकाणी त्याची ड्युटी लावली होती त्या ठिकाणी स्फोटकांचा स्फोट झालाय. बरेचसे कामगार आपले त्याच्यामध्ये होते. त्यातल्या बऱ्याच लोकांना अपघात घडलाय. आई म्हणतात तो फोन ठेवला आणि ते शांत बसले. त्यांना सुचेच ना, मलाही समजेना हे इतके शांत का झालेत. बऱ्याच वेळा विचारलं पण ते उत्तरच देईना. मग त्याच्यानंतर अगदी काही वेळात टीव्हीला न्यूज आली आणि तेव्हा मी बघितलं तर ज्या कंपनीमध्ये हे कार्यरत होते, ज्या ठिकाणी खरं तर आज ते त्या क्षणी होते, ज्या डिपार्टमेंटला ते त्या वेळात जायचे, त्याच वेळात तिथे अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये असंख्य लोकांना जखम झाल्या. काही लोक अक्षरशः तिथे जळून मृत्युमुखी पडली. कदाचित त्या क्षणी माझा पतीसुद्धा त्यात असता. त्यावेळी मला त्या स्वप्नाचा अर्थ कळाला. त्यावेळी स्वामी स्वतः तुटले आणि माझ्या पतीला त्यांनी जीवनदान दिले हे आम्हा सर्वांना कळून चुकले. माझे पती स्वामींच्या समोर बसले, ढसाढसा रडले. माझ्या सासूबाईसुद्धा रडत होत्या. आम्हाला काहीच सुचत नव्हतं, पण स्वामींच्या कृपेने आमच्यावर आलेलं हे संकट टळलं होतं. खरंच त्या एका क्षणाला आमचं अख्खं आयुष्य आम्हाला पुन्हा परत मिळालं असंच वाटलं. स्वामी आहेत तर सर्व काही आहे. आज स्वामींमुळे माझं सौभाग्य आहे. ही गोष्ट मी कुठल्याच जन्मात विसरू शकत नाही आणि स्वामींची सेवा कुठल्याही जन्मात माझ्याकडनं कमी होणार नाही. स्वामी प्रत्येक जन्मात तुमची सेवा घडावी आणि तुमची कृपा कायम माझ्यावर अशीच राहावी. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला सांगताना सुद्धा माझ्या अंगावर रोमांच येत होते, डोळ्यात पाणी येत होते. बघा कुणावरती काय प्रसंग, कुणावरती कशी वेळ असते, पण स्वामी शक्ती ज्याच्या पाठी असते त्याची वाईट वेळ सुद्धा क्षणात निघून जाते. हे प्रत्येकाला आज या अनुभवातून पाहायला मिळालं. फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ लाईक करा. तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर
आपल्या चॅनलमध्ये आवर्जून शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.